सुरुवात केली जाते. आपण पाहतोय दोन्ही मातंबर संघ आमने सामने यावेळेला पाहायला गावील. एका बाजूला महापुरुष पोलीस संघ तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत भाट्या संघाला आपण पाहतोय. आणि दोन्ही संघांच्या दरम्यान एक हाय व्होल्टेज सामना हे येणारा थोड्याच वेळामध्ये पाहायला गावील. सलामी वीर मैदानामध्ये स्थिर पाहायला गावतील. एका बाजूला अमोल भोसले तर दुसऱ्या बाजूला बिलाल. गोलंदाजी मार्कून गोलंदाज सज्ज होणार आहे निहार. बघूया कशा प्रकारचा मारा गोलंदाजाच्या माध्यमातून इथे केला जाणार आहे. स्ट्राईक एंडवरती बॅटर अमोल भोसलेला आपण पाहतोय. एक बाहुबली फलंदाज आहेत. पहिलाच बॉल हो काय वेगाने टाकलाय. प्रॉपरली जज करता आलं नव्हतं. फटका फसलाय. प्रॉपरली टायमिंग झालं नव्हतं आणि त्यानंतर इथे डॉट बॉल आलाय. सुरुवात चांगली केली आहे गोलंदाजाने. अचूक टप्प्यावरती बॉल फेकला होता. अगदी गुड लेंथवरती बॉल होता आणि बॅटर बीट झालाय. ज्या प्रकारचे स्टार्ट मॅचला गरज असते त्या प्रकारचा स्टार्ट या मॅचला दिलाय या गोलंदाजाने. सुरुवात चांगली केली आहे. नेक्स्ट बॉल यावेळेला उचलून खेळलाय. टायमिंग प्रॉपर लगावलेला लांब लचक फटका अगदी चाललाय सीमा रेखा पार. मुरलीधर चषकचा षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलंच असेल तो फटका लाजवाब खेळला गेला होता. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा ये ना सुहूरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है, ये सब अपनी टीम की जरूरत देखता है. वाट पाहिली, वेळ पाहिली आणि त्यानंतर अटॅक केलाय. जबरदस्त बॅटिंग प्रदर्शन. अमोल भोसले ऑन फायर. चेंडू करतोय फरार. येतोय षटकार. लगातारचा दुसरा षटकार अमोल भोसलेने. अगदी तोळावलेला फटका पाहायला गावलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 12 धावा. अजून या षटकामधील विचार करायला गेला तर येणारे 3 चेंडू बाकी आहेत. जबरदस्त बॅटिंग चालू आहे. अगदी अटॅकिंग बॅटिंग पाहायला गावली अमोल भोसलेच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल यावेळेला हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न. मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. बॉल थेट ट्रॅव्हल करतोय. स्ट्रेट डिलिव्हरी तिथे पाहायला गावेल. पूर्ण केली जाणार आहे तद्वर एक सिंगल. एका धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला गावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 आकड्यावरती 13 रन्स. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. निहारच्या खांद्यावरती जबाबदारी. परंतु अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये बॅटर हल्ला बोल करताना पाहायला गावलेत. सातत्याने हवाई हल्ले अमोल भोसलेच्या बॅटमधून आलेले पाहायला गावले. नेक्स्ट बॉल बॉलर तयार. यावेळेला लॉंग द कार्पेट सजवलाय. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. फील्ड करतोय बॉलला. इथे नक्कीच डॉट बॉल पाहायला गावेल. कोणती धाव यावेळेला घेतली गेली नव्हती आणि त्या स्वरूपामध्ये इथे डॉट बॉल आलाय. शेवटचा बॉल या पहिल्या षटकामधील. बॅटर तयार. उचलून खेळलेला फटका आहे. पविया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे का? यस जेल टिपला जाणार आहे. विकेटचं पतन यावेळेला पाहायला गावेल. फलंदाज बाद होणार. बिलालची पारी समाप्त. गोल्डन डकचा शिकार यावेळेला बिलाल पाहायला गावतोय. पहिलाच बॉल खेळत होता. उचलून खेळलेला फटका लॉंग ऑनच्या दिशेकडे फटका फसला आणि त्यानंतर बॅटर आता मात्र नक्कीच तंबूच्या आहारी जाऊन बसतोय. बिलालची पारी समाप्त होणार आहे. धक्का क्रमांक पहिला यावेळेला पाहायला गावेल महापुरुष पोलीस संघाला 13 आकड्यावरती. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 1 च्या अखेरीस 13 धावा 13 रन्स.
गोलंदाजी मार्क पुढे पण पाहतोय. पवन आलेत. हो बाय गॉड, काय बॉल टाकलाय, क्लीन बॉल. जबरदस्त यॉर्कर पाहायला गावलाय. अमोल भोसलेला बाद केलंय. गोलंदाज पवन, A1 पवन. पवन का तीर वार करे गंभीर. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहताय तो बॉल. फर्निचर तोड गोलंदाजी करायचा विचार अगदी इष्ट्या उद्ध्वस्त केल्यात यावेळेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. प्रथमेश आलेत. पाहूया कशा प्रकारची खेळी प्रथमेशच्या माध्यमातून पाहायला गावेल. धावसंख्येचा विचार करायला गेलात तर स्कोर कार्ड वरती पाहायला गावते 13 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय चालू आहे, अर्थात दुसरं. A1 पवनला आपण पाहतोय. अगदी पहिलाच बॉल होता अमोल भोसलेची, ती विकेट आपण पाहिलीच असेल. प्रॉपरली यॉर्क बॉल तिथे फेकला गेला होता आणि त्यानंतर धक्का क्रमांक पाहायला गावला दुसरा. चला दोन्ही संघांना विनंती आहे स्पीडअप घ्यायचंय. दोन्ही संघ थोडस स्पीडअप घ्या. नेक्स्ट बॉल पवन याचा. लेफ्ट हँडेड बॅटर आहेत. स्ट्राईक एंड वरती सज्ज प्रथमेशला आपण पाहतोय. अगदी बॅट बॉलचा कोणताच संपर्क नाहीये. इथे डॉट बॉल आलाय. धावसंख्या स्टेबल ऑन 13. 13 धावा पाहायला गावेल. अजूनही या षटकामधील विचार करायला गेला ते येणारे 4 चेंडू बाकी आहेत. पाहायचंय 4 चेंडूंचा कशा प्रकारे ते खेळ केला जाणार आहे. जबरदस्त मॅच यावेळेला पाहायला गावेल. पैसा वसूल सामना या दोन्ही संघांच्या दरम्यान पाहायला गावते. गोलंदाज अगदी हावी पडताना पाहायला गावलेत. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी केली जाते. डॉट बॉल तिथे पाहायला गावेल. पंचांकडून कोणताच इशारा इथे पाहायला गावला नाहीये. म्हणजेच काय डॉट बॉल आलाय. सातत्याने अचूक टप्प्यावरती अचूक लाईन लेंथ वरती गोलंदाजी केली जाते. पवन नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये फिरकी घेताना पाहायला गावलाय. स्लो अँड डिलिव्हर केले गेलेला बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि यालाच मालवणी भाषेमध्ये बोललं जातं रानलान टोपवर आणि वाडलान वाटीवर. असा हा बॉल. स्पीड ऑफ चेंजचा वापर सातत्याने व्हेरिएशन केले जात आहेत आणि हीच खासियत आहे या गोलंदाजाची. A1 पवन जबरदस्त अगदी आक्रमक गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटची कडा घेतली होती. बॉल मैदानामध्ये स्थिरावतोय. उंच उचललेला फटका फसला आणि यावेळेला प्रथमेश माघारी येऊन बसणार आहे. विकेटचं पतन. प्रथमेशने 4 चेंडू खेळलेत, त्यामध्ये 0 धावसंख्येवरती बाद होताना पाहायला गावतोय. निराश असेल, हताश असेल.
गोलंदाजी मार्कडे आपण पाहत होतो. पवन पुन्हा एकदा विकेट प्राप्त करतोय. जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन पाहायला गावलंय. या स्पर्धेमधील पहिली मेडन ओव्हर यावेळेला पाहायला गावते आहे आणि हा कारनामा करण्याचा विक्रम केलाय. नाव आहे A1 पवन. पवन कदम. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल. पहिला बॉल हा विकेट आला, त्यानंतरचे लगातार 3 बॉल डॉट आणि त्यानंतरचे दोन्ही बॉल वरती विकेट घेतलेत. पवन कदम हे नाम नाही, एक ब्रँड आहे आणि ब्रँडात चमकताना पाहायला गावलाय. संगमेश्वरला बिलॉंग करणारा हा खेळाडू आज रत्नागिरी नगरीमध्ये चमकताना धमकताना पाहायला गावलाय. जबरदस्त खेळीचं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून यावेळेला पाहायला गावलंय. धावसंख्या स्टेबल असेल. षटक क्रमांक 2च्या अखेरीस 13 वरती लॉस ऑफ 4 विकेट. यस, एक महत्त्वपूर्ण सूचना आहे. या स्पर्धेची उद्याची अंतिम रजनी आहे आणि उद्याची अंतिम रजनीमध्ये तब्बल 3 सामने आपल्याला पाहायला मिळतील. त्यामध्ये 2 उपांत्य फेरीचे सामने आणि एक अंतिम लढत आहे. उद्या बरोबर 6 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. स्वराज्य प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये संघ असेल नाचणे संघ. 6 वाजता रिपोर्टिंग होईल आणि बरोबर 7 वाजता पहिल्या उपांत्य फेरीच्या लढतीचा पहिला चेंडू टाकला जाईल. याची दक्षता आपण घ्या. आणि आज जे क्वालिफाय होणारे 2 संघ आहेत त्यांना देखील विनंती असेल आपण देखील वेळेत हजर राहायचं आहे. आणि उद्या कशा पद्धतीने सामने होतील, किती षटकांचे सामने असतील याची सूचना तुम्हाला उद्या देण्यात येईल. तर सर्व मायबाप क्रीडा रसिक उद्या देखील बहुसंख्येने आपण उपस्थित राहाल याची आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावते 15 धाबा. लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक आपण पाहतोय चालू आहे. तिसरं अनुजला पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरून. नेक्स्ट बॉल. ह्यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. पंचांचे 2 हात लांब. पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला. नियम क्रमांक 22चा वापर केला जाईल. धावसंख्या 16 धावा. या षटकामधील विचार करायला गेलात तर आता मात्र 3 चेंडू मला वाटतं बाकी असणार आहेत. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा झटपट वेगाने बदल केला जातोय. 17 धावा पाहायला गावतील. कॅमेरामॅन ओमकार मुचंडीच्या माध्यमातून एक क्लासिक शूट पाहायला गावते. माडावरती अक्षरशः घार बसलेली आहे आणि त्या घारचं प्रॉपरली शूट केलं जातंय. आपले कॅमेरामॅन ओमकार मुचंडी. चला पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेकडे. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल 18 धावा. नेक्स्ट बॉल. हो हो, उचलून खेळलाय. टायमिंग प्रॉपर. लगावलेला स्टँडर्ड डिलिव्हरचा फटका आलाय नक्कीच. षटकार. जबरदस्त फटका तिथे पाहायला गावला. टायमिंग प्रॉपर झाली आणि त्यानंतर फलंदाजाच्या रडार मध्ये बॉल आला आणि अगदी भिरकावून दिलेला बॉल षटकारासाठी. पुरेपूर एफर्ट द्यायचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिलेच असेल क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून, परंतु बॉल थेट वाऱ्याला भेदत निघालाय 6 धाव्यांसाठी. धावसंख्येमध्ये बदल होणार आहे. जाऊन पोहोचणार धावसंख्या 24 आकड्यावरती. 24 रन्स. स्ट्राईक एंडवरती पंकज. नेक्स्ट बॉल. एवढा वेगवान गतीचा चेंडू आहे. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करायचा विचार पाहायला गावलाय गोलंदाज अनुजच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला गावलंय. षटक क्रमांक इथे समाप्त होणार आहे. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 24 रन्स. लॉस ऑफ 4 विकेट. महापुरुष पोलीस.
गोलंदाजी ट्रॅकवरून आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहेत. राज आलेत. हे राजला या मॅच वरती राज करायचंय आणि ते राज केले जाणार का हे येणारा काळ आता मात्र डिसाईड करणार आहे. धावसंख्या 24 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. अंतिम षटक घेऊन सज्ज झालाय. पंचांचा राईटम राऊंड विकेट मारा करेल. स्ट्राईक एंड वरती बॅटर आपण पाहतोय योगेश आहे. योगेश वरती सर्वांचे लक्ष आहेत. सर्वांचं दारोमदार योगेश वरती पाहायला गावते. एक महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. वेळा उचलून खेळलेला फटका आहे. उंच हवेमध्ये चेंडू आहे. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक. इथे झेल टिपला जाणार आहे. योगेशची पारी ते समाप्त होणार आहे. वेगवान फटका खेळायच्या नादामध्ये बिग हिटच्या नादामध्ये आता मात्र माघारी परततोय बॅटर योगेश. योगेशची पारी समाप्त. 24 वरती 5 विकेट. महापुरुष पोलीस. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रितेश आलेत. स्कोर कार्ड थोडासा चेंज पाहायला गावील. स्कोर कार्ड पुन्हा एकदा अपडेट केला जातोय. स्कोरर कडून कॉल येतोय. धावसंख्या 25 झालेली आहे याची नोंद करून घ्या. नेक्स्ट बॉल. वेळेला बॅटची कडा घेतली आहे. बॉल ते ट्रॅव्हल करतोय बॅकयार्डच्या दिशेकडे. अगदी फाईन लेगच्या दिशेकडे बॉल ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे तैनात. पंचांकडून नो बॉलचा इशारा दिलाय आणि नक्कीच नो प्लस 1 एकूण 2 धावा जोडले जाणार आहेत. धावसंख्या बघता बघता 27 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. अजून या षटकामधील विचार करायला गेलात तर येणारे चेंडू आहेत 5. पाहायचे कशा प्रकारे ते खेळी केली जाते. स्ट्राईक एंडवरती बॅटर पंकज खेळण्यासाठी तयार. उचलून खेळलाय. पुन्हा एकदा वेगवान फटका आहे. चेंडू खाली आहे क्षेत्ररक्षक परंतु थ्रो केला जाईल. फ्री हिटचा बॉल होता आणि फ्री हिटच्या बॉलवरती अगदी हिट करायचा प्रयत्न फसलाय परंतु तत्वर मुकंमल केले गेले आहेत. धावा 2 धावा जोडले जाणार आहेत. 2 ने स्कोर कार्ड मध्ये भर पडणार आहे. धावसंख्या आज जाऊन पोहोचते 29 रन्स एकूण 30 आकड्यावरती. लॉस ऑफ 5 विकेट. येणारे चेंडू बाकी आहेत 4 आणि या 4 चेंडूंचा कशा प्रकारे केला जाणार समाचार ते पाहायचे. नेक्स्ट बॉल. याही वेळेला की जबरदस्त इथे मात्र गोलंदाज प्रदर्शन पाहायला गावलंय. ती धावा स्कोर कार्ड वरती पाहायला गावील. अजून या षटकामधील येणारे चेंडू बाकी आहेत. 3 पाविया 3 चेंडूचा ते कशा प्रकारे खेळ केला जाणार आहे. पुन्हा एकदा वेळेला पंचांकडून नक्कीच व्हाईट बॉलचा इशारा दिलाय. अतिरिक्त धावा इथे जोडले जाणार आहेत. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडली जाईल. धावसंख्या बघता बघता 31 आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. 31 रन्स. जबरदस्त मॅच आहे. महत्वपूर्ण सामना आणि त्यामध्ये लगावलेला फटका पुन्हा एकदा झेल टिपला जातोय. डीप स्क्वेअर लेगला लगवायचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईन वरती तैनात होता. कॅच गॅदर केली गेली आणि झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 6 इथे पाहायला गावील. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहता येतो बॉल. अगदी वेगवान फटका होता. टायमिंग प्रॉपरली झालं नव्हतं. लांबी थोडीशी कमी पाहायला गावली. उंची सरस होती. अडदकीच धक्का क्रमांक 6 31 वरती पाहायला गावील. महापुरुष पोलीस. या षटकामधील विचार करायला गेला तर अजूनही 2 बॉल बाकी आहेत. शेवटचं षटक आहे
हाणामारीचं षटक आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा थरार चालू आहे आणि दोन्ही संघ हे मातंबर संघ यावेळेला पाहायला गावत आहेत. एका बाजूला महापुरुष पोलीस तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मीकांत भाटी संघ आणि दोन्ही संघांमध्ये असलेली मोठी मॅच यावेळेला रंगली जाते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय राजा. 31 स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला गावत आहेत. शेवटचे 2 बॉल बाकी. राजा ऑन द स्ट्राइक. वेळा पुन्हा एकदा पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा दिला जातोय. अतिरिक्त धावा सातत्याने दिले जात आहेत. राजला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरून सज्ज आहे. शेवटचं षटक आहे. त्यानंतरचा लगावलेला फटका. गॅप मधून खेळायचा विचार होता. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनला, बॉलला थांबवतोय आणि त्यानंतर थ्रो पाहायला गावेल. अगदी आता मात्र धावशीत होताना बॅटर आपल्याला पाहायला गावतोय. राजाची पारी मला वाटतं इथे समाप्त झाली आहे. विकेटचं पतन यावेळेला पाहायला गावेल. धावसंख्या स्कोर कार्ड वरती स्टेबल पाहायला गावते. 33 रन्स, 33 धावा, लॉस ऑफ 7 विकेट. धक्का क्रमांक 7 आपल्याला पाहायला गावले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आशिष. बॅटर खेळण्यासाठी तयार. यावेळेला नक्कीच जबरदस्त गोलंदाजी प्रदर्शन पाहायला गावलंय. षटक क्रमांक 4 इथे समाप्त झालाय. पहिल्या इनिंगची पारी इथे समाप्त. धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला गावेल. महापुरुष पोलीस संघाची आहे 33 आणि 34 धावांचं लक्ष इथे ठेवलं गेलंय. ते नक्कीच लक्ष्मीकांत भाटी संघासमोर. पाहूया या लक्ष्याचं पाठलाग कशा प्रकारे केले जाणार आहे. आपण पाहतोय वक्रतुंड स्पोर्ट बंदर रोड आयोजित मुरलीधर चषक सन 2026 चा थरार आणि स्पर्धेचा आजचा नक्कीच दुसरा दिवस. जबरदस्त सामना यावेळेला पाहायला गावलाय. पहिल्या इनिंगच्या अखेरीस धावसंख्या 33-34 च टार्गेट यावेळेला पाहायला गावतंय लक्ष्मीकांत भाटे संघासमोर. ओमकार धनावड़े सर ने कि आप अपने शुभ हाथों से नेक्स्ट मैच का सिक्का उछाले. लकी सर, नेक्स्ट मैच का टॉस आपके शुभ हाथों से होगा और युवा स्पोर्ट्स नेवरे बनाम राम जानकी गाँवखड़ी इन दोनों के बीच में और एक हाई वोल्टेज ड्रामा होगा. चलिए दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. ओमकार सर आपका इंतजार कर रहे टॉस बॉक्स की ओर. युवा स्पोर्ट्स नेवरे बनाम राम जानकी गाँवखड़ी दोनों टीमों के कैप्टन टॉस के लिए आइए. ओमकार सर इनसे निवेदन करना चाहूंगा कि आप अपने शुभ हाथों से इस मुकाबले का सिक्का उछाले. दोनों टीमों को ढेर सारी शुभकामनाएं रहेगी और कल के दिन में होने वाले जो 3 बेहतरीन मुकाबले हैं, ठीक कल पहला सेमीफाइनल 7 बजे शुरू होगा और कल स्वराज प्रतिष्ठान टीम और
जय भैरी नाचने की टीम से निवेदन करना चाहूँगा 6:15 बजे तक आपको रिपोर्टिंग करना है और 15-20 मिनट आप अपनी टीम मीटिंग ले सकते हैं। बराबर 7 बजे पहली गेंद पहले सेमीफाइनल की डिलीवर की जाएगी। हम निवेदन करते हैं कि जिस तरीके का सहयोग आपने ये 2 दिन किया है वैसे अंतिम दिन में भी आप सहयोग करेंगे। कल ठीक 7 बजे पहला सेमीफाइनल मुकाबला शुरू होगा और आज कौन सी 2 टीमें रहेगी आने वाला समय बताएगा। चलिए चलते हैं टॉस बॉक्स की ओर। रामजान की गांवखड़ी बनाम युवा स्पोर्ट्स नेवरे के दरमियान इसके बाद होने वाला मुकाबला। ओमकार सर इनके हाथों से सिक्का उछाला जा रहा है। रामजान की गांवखड़ी टीम ने टॉस जीता है, देखना होगा क्या फैसला लेते हैं। उससे पहले चलते हैं इस मुकाबले की ओर। लक्ष्मीकांत भाटे टीम ने टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला लिया और गेंदबाजों ने क्या जबरदस्त कारनामा किया है। महापुरुष पुलिस जैसे एक बड़ी टीम को 33 रनों पर रोकने में कामयाब हुए हैं और 34 रनों का लक्ष्य का पीछा करने के लिए बीच मैदान में आते हुए दीपक अडविलकर लांजाब गांव को बिलोंग करने वाला एक बहुत ही कमाल का खिलाड़ी, आइकॉन खिलाड़ी है। और नाश्ता गेंद पर रहेंगे रुद्रा और गेंदबाजी के लिए आते हुए पावर प्ले में अमोल भोसले। 24 गेंदे 34 रनों की जरूरत है। मैच बहुत ही कांटे की टक्कर की तरह होगा, इसमें कोई संदेह नहीं है। आप देख रहे हैं वक्रतुंड स्पोर्ट्स बंदर रोड की जानिब से रखी गई मुरलीधर टूर्नामेंट 2026 सीजन 1 और सीजन 1 की ये दूसरी रात। और इस दूसरी रात का आज का ये सेकंड लास्ट मुकाबला। इसके बाद देखा जाए तो और एक मुकाबला होगा, फिर चिट्ठियां उछाली जाएगी और उसके बाद एक क्वार्टर फाइनल होगा। 3 में से 2 चिट्ठियां उछाली जाएगी जिनका क्वार्टर फाइनल मुकाबला खेलेगा और जो चिट्ठी बचेगी वो सीधा सेमीफाइनल में दस्तक देगी। जिस तरीके से कल की रात में स्वराज्य प्रतिष्ठान टीम सेमीफाइनल में दस्तक दे चुकी थी। आइए चलते हैं मैच के दरमियान। अमोल भोसले आए हैं, पहली गेंद फिंगर को रोड किया था, ये डॉट गेंद आई है और डॉट गेंद के साथ पावर प्ले की ओवर की शुरुआत की अमोल भोसले ने। हर डॉट गेंद महापुरुष पुलिस टीम को मैच में बनाए रखेगी, भली बात ही जानते हैं। विकेट से कई ज्यादा मायने रखेगा हर डॉट गेंद। दीपक है आइकॉन खिलाड़ी, लंबा स्ट्रोक जड़ना चाहते थे, फिंगर को रोड किया है और विकेट कीपर से गलती हुई है। आरक्षित जगह में जाते हुए 1 रन के लिए, एक रन बहुत ज़्यादा कीमती है दोनों टीमों के लिए, क्योंकि एक तरफ रन बनाने के लिए लक्ष्मीकांत भाटे के बल्लेबाज मशक्कत करते रहेंगे और दूसरी ओर महापुरुष पुलिस का हर एक गेंदबाज गेंद को डॉट निकालने की कोशिश करेगा। अच्छी गेंदबाजी, जब से गति में परिवर्तन किया, धीमी गति से गेंद की है, कारगर साबित हुए हैं अमोल भोसले। इस बार भी बहुत ही अच्छा टाइम किया है, 1 बाउंस गेंद जाएगी बाउंड्री के बाहर, 4 रन। पावर प्ले का ओवर है और गेंद आई थी स्लॉट में और बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला है दीपक ने, बहुत ही बढ़िया स्ट्रोक। ये चौका निकला है। पावर प्ले के ओवर में रन बने हैं 5, 21 गेंदों पर और 29 रन चाहिए। इस बार थोड़ी सी तेज तर्रार गेंद देखने को मिली है, वाइड +1। इस तरीके से 2 रन और जुड़ते हुए स्कोर कार्ड आगे बढ़ेगा दोस्तों, 7 रन। एक अच्छा ओवर अगर यहां से गिरता है तो मौका जरूर बनेगा। ओह व्हाट अ शॉट, बहुत ही कमाल का स्ट्रोक खेला है। जिस तरीके से वैभव सूर्यवंशी ने इस आईपीएल में तहलका मचाया, वैसे ही तहलका दीपक क्या मचा पाएंगे। जिस तरीके से खेला है, लपेटे में लिया था गेंद को और प्रॉपर टाइमिंग के साथ गेंद को भेजा है बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। क्यों मैं आइकॉन खिलाड़ी बनकर इस समय लक्ष्मीकांत भाटे टीम की ओर से खेल रहा हूं, ये अपने बल्लेबाजी में बताते हुए, क्यों मैं लांझा से लेकर रत्नागिरी का सफर तय करके आए ये बताते हुए। इस बार देखिए लंबा स्ट्रोक खेलने का प्रयास और पॉइंट की दिशा में योगेश शेट्टी थे, इनसे गलती नहीं होगी और पहला विकेट गिरता हुआ इस समय लक्ष्मीकांत भाटे का दीपक के रूप में। दीपक बैक टू द पेविलियन, अच्छी पारी सजा रहे थे। फुल टॉस गेंद आई थी
पॉइंट के सर के ऊपर से खेलने का प्रयास था, लेकिन मिस टाइम स्ट्रोक देखने को मिला और यहां पर कोई गलती नहीं। योगेश शेट्टी बड़ा आसान सा कैच को लपकते हुए वन डाउन के रूप में आते हुए नए बल्लेबाज अनुज आए हैं। नाम अनुज है, नंबर विराट कोहली वाला है 18 और तीसरे नंबर पर ही बल्लेबाजी के लिए आए हैं। हालांकि इतना बड़ा लक्ष्य है नहीं, लेकिन फिर भी इसको बनाने के लिए बहुत ज़्यादा मेहनत करनी पड़ेगी लक्ष्मीकांत भाटे के बल्लेबाजों को, क्योंकि एक से बढ़कर एक गेंदबाज महापुरुष पुरुष टीम के पास मौजूद है। स्ट्राइक पर है अनुज। इस पावर प्ले की पहली ओवर की आखिरी गेंद अभी भी आना शेष है। एक चौका एक छक्का इस ओवर में देखने को मिला है। दीपक ने बहुत ही अच्छी शुरुआत करके दी है टीम को, देखना होगा अब अनुज किस तरीके से इस पारी को आगे लेकर जाते हैं। 34 रनों का पीछा इस समय कर रही है लक्ष्मीकांत भाटे की टीम। इस बार भी धीमी गेंद थी, बल्ले का अंदरूनी सिरा लेते हुए जाती हुई आरक्षित जगह 1 रन के लिए। पावर प्ले का पहला ओवर समाप्त हुआ, रन बने हैं 34। अब यहां से 20 रनों की जरूरत है आने वाले 18 गेंदों पर। 18 गेंदे 20 रन, एक चमत्कारिक ओवर करना होगा। बिलाल को यहां पर लाया गया है। हालांकि इस मुकाबले में उनका बल्ला थोड़ा सा शांत देखने को मिला है, नहीं उनको रोका है। ऐसा लगा था कि बिलाल आएंगे गेंदबाजी के लिए, अच्छी गेंदबाजी वो कर लेते हैं, लेकिन गेंदबाज आते हुए इस समय बॉलर नेम विजय को लाया गया है। आइकॉन खिलाड़ी है विजय, देखना होगा। अब पावर प्ले समाप्त हो चुका है, तो बाउंड्री लाइन के काफी करीब फील्ड प्लेसमेंट सजाई गई है। धीमी गेंद थी, जोर से खेलने का प्रयास। प्रथमेश गेंद के नीचे आएंगे, कोई गलती नहीं, बड़ी आराम के साथ गेंद को फील्ड किया है। सिंगल जुड़ेगा, स्कोरकार्ड आगे बढ़ेगा। 15 रन 1 विकेट के नुकसान पर विजय को एक अच्छी ओवर यहां पर करनी होगी। उन्हें पता है, हालांकि टोटल इतना ज़्यादा है नहीं, लेकिन फिर भी वो दमखम दिखाना होगा, वो आइकॉनिक खेल यहाँ पर करके दिखाना होगा, जिसकी उम्मीद अब महापुरुष पुलिस टीम के कैप्टन कर रहे हैं। विजय में ये क्वालिटी है, ये कर सकते हैं। ओवर द विकेट से इस ओवर की अगली गेंद, इस बार भी फिंगर को रोल किया था, रन लेना चाहते थे। विकेटों के पीछे अमोल भोसले भी बीट होते हुए नजर आए। ये जो डॉट गेंदे हैं ना, डेथ ओवर में काफ़ी ज़्यादा महंगे साबित हो सकते हैं, क्योंकि जितने डॉट गेंदे अब आएंगी उतना ही प्रेशर बढ़ता चला जाएगा। हर गेंद पर सिंगल भी बनता है, तो लक्ष्मीकांत भाटे बड़ी आसानी के साथ जीत दर्ज करेगी, लेकिन लंबे स्ट्रोक के साथ हर कोई बल्लेबाज खेलना चाह रहा है, देखना होगा। इस बार मिस टाइम स्ट्रोक है, कॉटन बॉल के शिकार बन गए हैं अनुज। बैक टू द पवेलियन, मोमेंटम को शिफ्ट करने वाला शायद ये ओवर रहेगा, कि यहां से निहार भाटकर को भेजा जाएगा या किसी नए बल्लेबाज का चयन किया जाएगा। आप देख सकते हैं फिंगर को पूरी तरीके से रोल किया था, टॉपेज लगा और अपने ही गेंदबाजी पर एक अच्छा कैच यहां पर लपका है विजय ने, और अनुज की पारी समाप्त होती हुई। पंद्रह रन बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। अनुज की जगह लेने आते हुए इस समय पवन आए हैं। जरूर पवन आइकॉन खिलाड़ी है। जिस तरीके से दीपक ने पारी सजाई, वैसे एक पारी सजाते तो यहां से ये नैया पार करा सकते हैं। और इस मुकाबले में पवन ने इस प्रतियोगिता का पहला मेडनोर किया है। जी हाँ, जो किसी भी गेंदबाज ने नहीं किया वो पवन ने किया है, इसलिए A1 पवन इनको कहा जाता है। लेकिन बल्लेबाजी भी वैसे ही करनी होगी।
यस, आइए चलते हैं मैच के दरमियान। हवा में खेला है, कैच का मौका बनेगा बिलाल गेंद के नीचे आते हुए, और इस समय ड्रॉप कैच होता हुआ। देखिए बिलाल दौड़े थे लेकिन बीच में कुत्ता आया, इसीलिए कुत्ते बड़े कुत्ते होते हैं। अगर ये कुत्ता फिर से एक बार बीच में आया तो इसको कुत्ते की मौत मारा जाएगा। एनिमल पर मोहब्बत करनी चाहिए, लेकिन एनिमल बीच बीच में अपनी ये टेढ़ी दुम अगर बीच में लाएंगे तो सोचना पड़ेगा। और एनिमल की जैसी बात होती है तो अभी अभी स्वतंत्र वीर सावरकर नाट्यगृह में एनिमल का मैंने नाटक देखा, जिसमें सिद्धार्थ यादव ने क्या कमाल का परफॉर्मेंस दिया है। आप भी जरूर देखिए एनिमल, जब भी अगर रत्नागिरी में आता है तो। ये कल की बात मैं आपको बता रहा हूं। और इस समय देखा जाता है, और बॉलीवुड की एनिमल बहुत ही हिट मूवीज भी है, लेकिन इस समय मैच कुछ अलग ही कहानी दिखाते हुए नजर आ रही है। इस बार भी रन आउट का खतरा हो सकता था, दूसरी की मांग करना चाहेंगे। ये और थ्रो का और एक रन जुड़ेगा। इसी को कहते हैं गरीबी में आटा गीला। रन संख्या की बात की जाए तो 19 बने हैं 2 विकेटों के नुकसान पर। और लाइनमैन का जो रोल हमने दिया है, कमाल का मैनेजमेंट है। आइए चलते हैं मैच के दरमियान। ये तीसरा विकेट गिरा है। पवन बैक टू द पवेलियन, और अब पवन बाहर आए हैं और निहार भाटकर उनकी जगह लेंगे। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, रन बने हैं 19, 3 विकेटों के नुकसान पर। अब आने वाली गेंदें रहेगी दोस्तों यहां से 12, और जीतने के लिए 15 रनों की जरूरत। 7.5 के औसत से रन बनाने होंगे। यह आंकड़ा बहुत ही खराब है, सभी जानते हैं, लेकिन ये 7.5 किसको 7.5 ही बनकर 7 आएगा, यह आने वाला समय बताएगा। हर एक के लाइफ में कभी ना कभी 7.5 हाथ धोकर पीछे रहती है, लेकिन उस 7.5 को नजरअंदाज करते हुए जो आगे बढ़ा है वो सफल हुआ है। अब आने वाली 12 गेंदें हैं, 15 रनों की जरूरत है। यहां से नेक्स्ट लेवल का टिकट किसको मिलेगा? लक्ष्मीकांत भाटे या महापुरुष पुलिस, 2 टॉप लेवल की टीम है। जीत के लिए बीच मैदान में संघर्ष करती हुई नजर आ रही है। गेंदबाजी के लिए लाया गया है राजा सावंत को। अमूमन राजा सावंत जो है पावर प्ले का ओवर लेकर आते हैं, लेकिन इस बार 3rd ओवर लेकर आए, लेकिन क्या प्रॉपर टाइम किया है। जितनी गेंद ऊंची थी उतनी ही लंबी देखने को मिली है, और राजा का स्वागत किया है बल्लेबाज ने इस 6 रनों के साथ। व्हाट अ शॉट! रुद्र के बल्ले से निकलता हुआ एक शानदार छक्का, और 6 रनों के साथ रन संख्या बढ़ी है दोस्तों। पच्चीस रन बने हैं, और देखिए जैसे एक लंबा स्ट्रोक आता है तो कितना फर्क पड़ता है। 25 बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। इस ओवर की अगली गेंद, इस बार भी ओवर पीछे। व्हाट अ शॉट! यह मधुर साउंड बयान कर रहा था कि लिख लीजिए 6 रन और स्कोर कार्ड में। व्हाट अ शॉट! रुद्र ने यहां पर रुद्र अवतार दिखाया, बैक टू बैक 2 छक्के जड़कर जीत के दहलीज पर लाकर खड़ा किया अपने टीम को। और लक्ष्मीकांत भाटे की टीम के समर्थक काफी ज्यादा रिलैक्स हो रहे होंगे, जितने भी इस स्टेडियम में मौजूद है, जितने भी घर बैठे लाइव इस मुकाबले को देख रहे हैं, वो भी खुश हो रहे होंगे। इस बार जड़ में गेंद की थी, हल्के हाथों से यहां पर खेला, सिंगल प्राप्त किया है, और इस सिंगल के साथ रन संख्या बनती हुई 32, मात्र अब 2 रन दूर है। और इसी ओवर में वो जीत मुकम्मल करना चाहेंगे लक्ष्मीकांत भाटे के ये बल्लेबाज। और सामने है निहार भाटकर, इस बार उड़ाया है और अपने नेचुरल अंदाज में इस मैच को फिनिश किया है, और नेक्स्ट लेवल पर पहुंचती हुई लक्ष्मीकांत भाटे की टीम। ये मैच समरी आप देख सकते हैं। अमोल भोसले 5 गेंदों पर 13 रन।